नमस्कार. जन अदालत संस्था पुणे यांच्या वतीनं JMFC विद्यार्थ्यांच्यासाठी म्हणून ऑनलाईन लेक्चर सुरुवात केलेली आहे. या ऑनलाईन लेक्चर सीरीजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या लेक्चरचे वक्ते सन्माननीय आलिंगे सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी ॲडव्होकेट शुभांगी भालेराव यांना विनंती करतो की त्यांनी सरांचा परिचय करून द्यावा आणि त्यानंतर लेक्चरला सुरुवात करावी. नमस्कार सर्वांना. जन अदालत संस्थेच्या वतीने पुणे सरांचे सहर्ष स्वागत करत आहे आणि सरांचे नाव सरांचे नाव विश्वनाथ शिवलिंगप्पा आलंगे. सरांनी सोलापूर येथे प्रॅक्टिस करतात. सरांनी 10,000हून अधिक दिवाणी खटले पाहिले असून 1,000हून अधिक फौजदारी प्रकरणामध्ये काम पाहिलेले आहे. तसेच त्यांनी सिद्धेश्वर देवस्थान, सोलापूर युनिव्हर्सिटी, कोटक महिंद्रा बँक, ट्रस्ट, कंपन्या तसेच शाळा, महाविद्यालय येथे या सर्व संस्थांमध्ये त्यांनी सेवा बजावली आहे. तसेच सरांना बार काउन्सिलचा पुरस्कार भेटलेला आहे. तसेच सरांनी सोलापूर येथे लॉ क्लासेस घेतात. तसेच सरांनी कोरोना काळामध्येही लॉ अस्पायरंट्स, JMFC, डिस्ट्रिक्ट जज या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत सेमिनार आयोजित केले होते. त्यामुळेच आज सर्व विद्यार्थी त्यांच्या हाताखाली घडत आहेत. तर सरांनी आज पुन्हा स्पेसिफिक रिलीफ ऍक्टचे दुसरं सेशन लेक्चर स्टार्ट करावे. गुड इव्हनिंग. आज आपल्याला स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट पार्ट 2. काल आपण स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट मध्ये पहिलं रेमेडी पाहिलं होतं रिकव्हरी ऑफ पोजेशन ऑफ प्रॉपर्टी. दुसरं रेमेडी पाहिलं होतं स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. तिसरं रेमेडी पाहिलं होतं रेक्टिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. आता राहिलेले 4 रेमेडीज आपल्याला पाहायचं आहे. रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट, कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट, डिक्लेरेट डिक्री आणि अत्यंत महत्वाचं इंजंक्शन. असे 4 रेमेडीज. त्यापैकी पहिलं जे रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे, करार रद्द होऊन मिळण्याचा दावा कोर्टात करता येईल. कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये व्हायडेबल कॉन्ट्रॅक्ट जर असेल, टर्मिनेबल कॉन्ट्रॅक्ट जर असेल, अनलॉफुल कॉन्ट्रॅक्ट असेल, तर आपल्याला ते कॉन्ट्रॅक्ट रद्द करून मिळण्यासाठी कोर्टात दावा करता येईल. फॉर रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट, एनी पर्सन interested in a contract may sue that the contract to be rescinded on the ground contract is voidable लक्षात ठेवा. दुसरं टर्मिनेबल लक्षात ठेवायचं. तिसरं अनलॉफुल लक्षात ठेवायचं. या 3 ग्राउंड खाली आपल्याला कोर्टात जाऊन एखादा करार रद्दबातल होऊन मिळावा असं दावा करता येईल 27 सेक्शन खाली. आणि रेसिजन ग्रँट होणार आहे ग्राउंड खाली वायडेबल, टर्मिनेबल, अनलॉफुल. पण एक 4 ग्राउंड खाली रेसिजनचा दावा रिफ्यूज होणार आहे. वेन रेसिजन नॉट टू बी ग्रँटेड, वेन रेसिजन रिफ्युज्ड, जर प्लेंटिफनी सबसिक्वेंटली रॅटिफाईड द कॉन्ट्रॅक्ट. त्या प्लेंटिफला माहित आहे त्या ठिकाणी कोर्शन आहे, अनड्यू इन्फ्लुएन्स आहे, फ्रॉड आहे, मिसरिप्रेझेंटेशन आहे, कॉन्ट्रॅक्ट वायडेबल आहे, माहित असून देखील त्यांनी नंतरची मान्यता दिलं, त्या कॉन्ट्रॅक्टला रॅटिफाय केलं, मीन्स सबसिक्वेंट अफर्मेशन बाय प्लेंटिफ, तर रेसिशन नॉट टू बी ग्रँटेड. आणि दुसरं पॉइंट आहे चेंज इन सर्कमस्टन्सेस. परिस्थितीमध्ये अत्यंत मोठं बदल झालं आणि पार्टीज कॅनॉट बी रिस्टोर टू ओरिजिनल पोझिशन. आता समजा एखाद्या घराचं खरेदीखत झालेलं आहे, फसवणूक झालेलं आहे, पण घर पाडून टाकलं, त्यानंतर एक करार रद्दबातल
व्हावं आणि माझं घर मला परत मिळावं. मिळेल का घर? पाडून टाकलेलं आहे. तर रेशिजन नॉट टू बी ग्रँटेड. तिसरं रेशिजन मध्ये थर्ड पार्टी अक्वायर्ड राईट्स. आता ज्याला फसवलं त्या दुसऱ्या पार्टीनी प्रॉपर्टी तिसऱ्याला विकून टाकलं. बोनाफाईड परचेसरनी गुडफेथमध्ये परचेस केलं विदाउट नोटीस, आफ्टर गिव्हिंग कन्सिडरेशन. तर रेशिजन नॉट टू बी ग्रँटेड हे तिसरं ग्राउंड आहे. आणि पार्ट रेशिजन मागितलेलं जर असेल, पार्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट टू बी रिसाइन्ड असं मागणी असेल आणि विच इज नॉट सेव्हरेबल फ्रॉम रेस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आता कराराचे दोन भाग आहेत. निम्म भाग रद्द करून मिळावं आणि निम्म भाग कंटिन्यू करावं, पण ते दोन्ही सेपरेटच करता येत नाही. असं जर कॉन्ट्रॅक्ट असेल नॉट सेव्हरेबल, रेशिजन कॅनॉट बी ग्रँटेड. म्हणजे रेशिजन कॅन बी ग्रँटेड on voidable, terminable, unlawful cause, not to be granted if ratified by the plaintiff. Drastic change in circumstances, parties cannot be restored. Third party acquired interest in good faith and without notice of the voidable contract, etc. And fourthly, part contract resigned असं क्लेम केलेलं आहे. पार्ट कॅनॉट बी सिव्हिअर्ड. हे 27 सेक्शन थोडक्यात समरी सांगितलं. आता त्यानंतर डायरेक्ट 31 सेक्शन मध्ये 31 वेन कॅन्सलेशन मे बी ऑर्डर्ड. कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट आहे या ठिकाणी. पाचवं रेमेडी आहे. पाचवं रेमेडी, एखादं इन्स्ट्रुमेंट सेल डीड, उदाहरण घेऊ आपण, सेल डीड ऑलरेडी व्हाईड आहे, ऑलरेडी व्हायडेबल आहे आणि त्यामुळे एका पार्टीला भीती वाटतं, अप्रिहेन्शन. असंच जर इन्स्ट्रुमेंट ठेवलं तर विरुद्ध पार्टी, दुसरा पार्टी गैरफायदा घेणार, त्या इन्स्ट्रुमेंटचा गैरफायदा घेणार आणि प्लेंटिफला सिरियस इंजुरी होणार. असं जर प्लेंटिफला वाटलं तर प्लेंटिफ मे फाईल अ सूट फॉर कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंट दस्त, सेल डीड, गिफ्ट डीड, मॉर्गेज डीड, लीज डीड, काय असेल ते कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट, पर्टिक्युलरली सेल डीड. कोणत्या ग्राउंड खाली? द इन्स्ट्रुमेंट इज वाईड अँड वायडेबल. आणि कोर्टाला जर वाटलं खरोखरच इन्स्ट्रुमेंट वाईड आहे, वायडेबल आहे आणि इफ लेफ्ट आउटस्टँडिंग तसंच ठेवलं इन्स्ट्रुमेंट, प्लेंटिफला फार मोठं सिरियस इंजुरी होणार आहे, तर कोर्ट कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंटचं ऑर्डर पास करणार. आणि कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंटचं ऑर्डर जर केल्यानंतर जर इन्स्ट्रुमेंट रजिस्टर्ड जर असेल तर सब रजिस्टर ऑफिसला ते ऑर्डर पाठवणार, सब रजिस्ट्रार, की तुमच्या इंडेक्स 2 मध्ये नोंद करून ठेवा, हे सेल डीड आम्ही रद्द केलेलं आहे या तारखेला या दरामध्ये. त्या ऑफिसरचं काम आहे, सब रजिस्ट्रारचं, नोंद करून घ्यायचं. सच अँड सच सेल डीड इज डिक्लेअर्ड कॅन्सल्ड, कॅन्सल्ड म्हणून नोंद करायचं. आणि त्यानंतर अत्यंत महत्वाची जी दोन टॉपिक्स आहेत, दोन रेमेडी, डिक्लरेटरी डिक्री आणि इंजंक्शन. आजचं माझं सर्व याच्यावरच आहे लेक्चर. डिक्लरेटरी डिक्री, जाहीर होऊन मिळण्याचा दावा, आणि इंजंक्शन शेवटचं रेमेडी आहे, मनाई हुकूम किंवा ताकीद. कारण तालुका लेवलच्या कोर्टात तरी सिव्हिल कोर्टामध्ये 50% वर दावे डिक्लरेटरी डिक्री आणि इंजंक्शनचे आहेत. आणि त्यामुळे अत्यंत महत्वाचं आहे डिक्लेअर डिक्री आणि इंजंक्शन. आता 34-35 सेक्शन पाहिलं, डिक्लरेटरी डिक्रीचं सेक्शन आहे, डिक्लरेटरी डिक्री. आता याच्यामध्ये आपण स्पेसिफिक परफॉर्मन्स क्लेम करत नाही, रेशिशन क्लेम करत नाही, रेक्टिफिकेशन क्लेम करत नाही, कॅन्सल काहीच क्लेम करत नाही आपण. माझं आहे ते ठरवून मिळावं. मी काल सुरुवातीला लेक्चर सांगितलं होतं, स्पेसिफिकली म्हणजे काय, माझं ते मला मिळावं आहे ना. कोर्ट दुसऱ्या पार्टीला कंपेल करणार. आता एखादा पार्टी माझं मालकी नाकारत आहे, माझं पोझिशन नाकारत आहे, माझं राईट नाकारत आहे, माझं स्टेटस नाकारत आहे, माझं लिगल कॅरेक्टर नाकारत आहे, तर मी त्या पार्टीच्या विरुद्ध डिक्लरेटरी डिक्रीचं दावा करू शकतो. माझं मालकी आहे, माझं कब्जा आहे, माझं राईट आहे, माझं स्टेटस आहे, माझं लिगल कॅरेक्टर ठरवून मिळावं, अशा पद्धतीनं मागणी करता येईल कोर्टात जाऊन. सूट फॉर डिक्लरेटरी डिक्री म्हणजे जे माझं आहे तेच ठरवून मिळणार आहे, नवीन काही मागायचं नाही. त्या दाव्यात वादीला काय मिळणार आहे का?
काहीही नवीन मिळणार नाही, जे आहे तेच ठरून मिळणार. उदाहरण सांगतो की माझं डिपेंडंटच्या शेतातून जाण्याचा वहिवाटीचा रस्ता गेल्या 50 वर्षापासून आहे. वहिवाटीचा रस्ता आहे 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 असं जाहीर होऊन मिळावं, आहे ना. मी ह्या जागेचा मालक आहे असं जाहीर होऊन मिळावं. मी या माझ्या ताब्यात या जागेचा प्रत्यक्ष कब्जा असं जाहीर होऊन मिळावं, आहे ना. नुसतं जाहीर होऊन मिळावं म्हणजे डिक्लेअर्ड डिक्री, आणि लगेच त्याच्या सोबत इंजंक्शन, माझं वहिवाटीचा हक्क आहे जाहीर होऊन मिळावं, आणि प्रतिवादींनी माझ्या वहिवाटीच्या हक्काला अडथळा करू नये असं त्याला मनाई द्यावं. मनाई म्हणजे दोन्ही चॅप्टर एकमेकाला कनेक्टेड आहेत. डिक्लेअर्ड डिक्री अँड इंजंक्शन. मी मालक आहे असं ठरवून मिळावं या जागेचा, आणि माझ्या कब्जावटीला प्रतिवादींनी अडथळा करू नये असं ताकीद द्यावं. बघा, जनरली 50% दाव्यामध्ये डिक्लेअर्ड डिक्री आणि इंजंक्शन मागतात तालुका ठिकाणी किंवा छोट्या गावामध्ये. बरेचसे शेतासंबंधी जे असतात किंवा कुठले एखादं बांधकाम चालू असेल, माझ्या हद्दीमध्ये तो घुसलेला असं जाहीर होऊन मिळावं आणि बांधकाम तातडीनं थांबवावं असं मनाई द्यावं. असे बऱ्याच प्रकारचे मनाई मागता येईल आपल्याला. पहिल्यांदा आपण डिक्लेअर्ड डिक्रीचं टॉपिक बघू, मग मनाई. आता एनी पर्सन एंटायटल्ड टू एनी लिगल कॅरेक्टर. बघा, हेडिंग मध्ये स्टेटस राईट आहे, प्लेंटिफचं स्टेटस आहे, राईट आहे, लिगल कॅरेक्टर आहे, एनी राईट टू एनी प्रॉपर्टी आहे, मे इन्स्टिट्यूट सूट अगेन्स्ट एनी पर्सन डिनाईंग. कोणाच्या विरुद्ध दावा करायचं सांगा? अगेन्स्ट एनी पर्सन डिनाईंग. जो व्यक्ती डिनाय करतो, जो व्यक्ती नाकारतो, माझं म्हणणं आहे मी मालक आहे, माझं म्हणणं आहे माझा कब्जा आहे, माझं म्हणणं आहे माझं वहिवाटीचा हक्क आहे, आणि दुसरा नाकारतो. आता दुसरा जर नाकारत असेल तर त्याच्या विरुद्ध दावा दाखल करायचं. नाकारण्याच्या विरुद्ध नाकारणाऱ्याला डिपेंडंट करायचं. म्हणजे प्लेंटिफ मे फाइल सूट against any person denying or interest to deny my title, my status, my right, my character. दावा दाखल केले की कोर्ट मे म्हणजे हे डिस्क्रिशन आहे. मे इक्विटेबल रिलीफ आहे. डिपेंडिंग अपॉन द डिस्क्रिशन ऑफ कोर्ट मे मेक ए डिक्लेरेशन टू दॅट इफेक्ट. मी जे मागितलं ते डिक्लेरेशन करून टाकणार, यालाच म्हणायचं डिक्लेरेटरी डिक्री. म्हणजे प्लेंटिफ ह्या जागेचा मालक आहे असं जाहीर करण्यात येत आहे. प्लेंटिफला प्रतिवादीच्या शेतातून जाण्याचा वैध रस्ता असं जाहीर करण्यात येत आहे. जाहीर करण्याचा दावा. आणि जनरली प्लेंटिफला डिक्लेअर्ड डिक्रीचा नुसता दावा करता येईल, पण जर कॉन्सिक्वेन्स रिलीफ मागता येत असेल, कॉन्सिक्वेन्स रिलीफ म्हणजे याचा अर्थ काय, इंजंक्शन मागता येत असेल, तर इंजंक्शन देखील प्लेंटिफनी मागायला पाहिजे. आणि इंजंक्शन मागितलं नाही तर डिक्लेरेशन मिळत नाही. आता काही केस लॉ मध्ये सुप्रीम कोर्टाने नमूद केलं. एक डी राजमल वर्सेस मुन्नू स्वामीची एक फेमस केस आहे 2023ला. सुप्रीम कोर्ट डिक्लेअर केलं वेन प्लेंटिफ इज नॉट इन पोझिशन, डिपेंडंटचं म्हणणं आहे की मी मालक आहे, मी मालक आहे, तर त्यावेळेला मी मालक आहे असं ठरवून प्लेंटिफनी मागावं लागेल आणि इंजंक्शन मागावं लागेल. नुसतं डिक्लेरेशन मागून चालत नाही, नुसतं इंजंक्शन मागून चालत नाही. बोथ ऍट ए टाइम. वादी हा या जागेचा मालक आहे असं ठरवून मिळावं व प्रतिवादीने वादीच्या कब्जेवटीस अडथळा करू नये अशी निरंतरची ताकीद प्रतिवादीला देण्यात यावं. जनरली जर कॉन्सिक्वेन्स रिलीफ, फर्दर रिलीफ मागता येत असेल तर नुसतं डिक्लेरेशनचा दावा करायचं नाही. इंजंक्शन देखील मागायचं अशा केसमध्ये. आता थोडक्यात 35 प्रमाणे डिक्लेअर्ड डिक्री कोणावर बाइंडिंग आहे? 3 लोकांवर बाइंडिंग आहे डिक्लेअर्ड डिक्री. एकदा कोर्टाने हुकूम केलं प्लेंटिफ या जागेचा मालक आहे आणि डिपेंडंटनी याच्या मालकी हक्काला कब्जावटीला अडथळा करू नये. तुम्ही कॉमन सेन्सनी सांगू शकता, लॉ इज बेस्ड अपॉन कॉमन सेन्स. डिक्लेअर्ड डिक्री कोणावर बाइंडिंग आहे? पार्टीज टू सूट. प्लेंटिफ डिपेंड दोघांवरही बाइंडिंग आहे फर्स्टली. सेकंडली रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ बोथ पार्टीज. रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ बोथ पार्टीज म्हणजे प्लेंटिफचे वारस, डेथ नंतर डिपेंडचे वारस, दोघांच्यावर बाइंडिंग आहे. म्हणजे इफेक्ट ऑफ डिक्लेरेटरी डिक्री, डिक्लेअर्ड डिक्री बाइंडिंग अपॉन पार्टीज टू सूट फर्स्टली, आणि सेकंडली
रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पर्सन पार्टीज म्हणजे पर्सन क्लेमिंग थ्रू देम प्लेंटिफच्या मार्फत क्लेम करणारं बाइंडिंग, डिपेंडच्या मार्फत क्लेम करणारं बाइंडिंग. आणि थर्डली जर पार्टी जर ट्रस्टी असतील, ट्रस्टी ऑफ ए ट्रस्ट, तर त्याचं बेनिफिट कोणाला होणार त्यांच्यावर बाइंडिंग आहे, बेनिफिशियरी. ही प्लेंटिफ अँड डिपेंडंट दोन्हीपैकी एक जण ट्रस्टी असेल तर बाइंडिंग अपॉन दी बेनिफिशियरी ऑफ ट्रस्ट म्हणजे 3 लोकांवर बाइंडिंग आहे. फर्स्टली पार्टीज, सेकंडली रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पार्टीज, थर्डली ट्रस्टी जर पार्टी असेल तर बेनिफिशियरीवर बाइंडिंग. हे झालं डिक्लेअर डिक्रीचं थोडक्यात सारांश 34 आणि 35. आता आपल्याला ह्या ऍक्ट मध्ये पार्ट 3 प्रिव्हेंटिव्ह रिलीफ, इंजंक्शन जनरली. प्रिव्हेंटिव्ह रिलीफ मी इंजंक्शन मनाई हुकूम, कारण हे इतकं महत्वाचं आहे की सुप्रीम कोर्टापर्यंत अनेक दावे, अनेक स्पेशल लीव्ह पिटिशन दाखल झालेत. म्हणजे तालुका कोर्ट, जिल्हा कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट सर्व ठिकाणी ह्या इंजंक्शन मॅटर अनेक पेंडिंग आहेत सध्या सुद्धा. आणि त्यामुळे आपल्याला इंजंक्शन संबंधी फार महत्वाचं आज पाहायचं आहे. इंजंक्शन जनरली, इंजंक्शन जर तुम्ही डेफिनेशन पाहिलं, ऍक्ट मध्ये इंजंक्शन डेफिनेशन दिलेलं नाही. इंजंक्शन म्हणजे काय, मनाई हुकूम, ताकीद. इंजंक्शन इज दी ऑर्डर ऑफ द कोर्ट, प्रोसेस ऑफ कोर्ट. कोर्ट हुकूम करणार टू डू समथिंग बाय द डिपेंडंट, नॉट टू डू समथिंग बाय द डिपेंडंट. टू डू म्हणजे एखादं कृत्य करा, मॅन्डेटरी. नॉट टू डू म्हणजे काय, एखादं कृत्य करू नका, प्रोहिबिटरी. याच्यावरनं 2 प्रकार आहेत, प्रोहिबिटरी इंजंक्शन, नॉट टू डू. वादीच्या वहिवाटीच्या रस्त्याला प्रतिवादीने अडथळा करू नये. काय म्हणायचं आपण आता याला, प्रोहिबिटरी इंजंक्शन आहे ना. महापालिकेने नळ बेकायदेशीर बंद केलं, पूर्ववत पाणी पुरवठा चालू करून द्यावा, मॅन्डेटरी इंजंक्शन. म्हणजे टू डू समथिंग बाय दी म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मॅन्डेटरी इंजंक्शन. म्हणजे निगेटिव्ह जर असेल तर जनरली काय ना, प्रोहिबिटरी इंजंक्शन. म्हणजे कोर्ट प्रोहिबिट्स द डिपेंडंट नॉट टू डू समथिंग. तुम्ही रस्त्याच्या वाटेला अडथळा करू नका, तुम्ही वादीच्या मालकी हक्काला, वादीच्या कब्जावाटीला अडथळा करू नका, वादीच्या कोणत्याही हक्काला अडथळा करू नका असं मनाई असेल तर प्रोहिबिटरी. आणि मॅन्डेटरी म्हणजे काय, तुम्ही केलेलं कृत्य चुकीचं आहे, नळ कट केलं, लाईट कट केलं, टेलिफोन कट केलं, चुकीचं काम केलं, पूर्ववत चालू करून द्या म्हणजे मॅन्डेटरी इंजंक्शन आलं. मॅन्डेटरी आणि काय सांगितलं मी आता, प्रोहिबिटरी इंजंक्शन. आता महत्वाचं 36 प्रमाणे प्रिव्हेंटिव्ह रिलीफ म्हणजे काय, यात काय दिलंय, इट इज अ डिस्क्रिशन ऑफ कोर्ट, इक्विटेबल रिलीफ. जवळजवळ स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट मध्ये सगळे रिलीफ इक्विटेबल रिलीफ अँड एट द डिस्क्रिशन ऑफ कोर्ट आहे. फक्त सेक्शन 10 मध्ये मात्र मेच्या ऐवजी शाल केलं, स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट शाल बी ग्रँटेड 2018च्या अमेंडमेंट प्रमाणे. पण अजूनही बाकीच्या ठिकाणी इट इज ऍट द डिस्क्रिशन ऑफ कोर्ट आहे. प्रिव्हेंटिव्ह रिलीफ, discretion of court granted by injunction either temporary or perpetual. टेम्पररी म्हणजे काय, तात्पुरती ताकीद, तूर्त मनाई. आणि सेकंडली परपेच्युअल म्हणजे निरंतरची ताकीद किंवा मनाई, कायमस्वरूपी. आता या दोन्ही शब्दाचं थोडक्यात मिनिंग 37 प्रमाणे दिलेलं आहे. 37(1) प्रमाणे टेम्पररी इंजंक्शन म्हणजे काय, टेम्पररी इंजंक्शन आर कंटिन्यू अंटिल स्पेसिफिक टाइम. टेम्पररी मी तूर्त ताकीद. कोर्ट बऱ्याच वेळेला पहिल्या दिवशी इंजंक्शन ग्रँट करतात, समन्स प्रतिवादीला समन्स बजावून येईपर्यंत इंजंक्शन टेम्पररी, अंटिल फर्दर ऑर्डर ऑफ द कोर्ट. प्रतिवादी से दाखल करेपर्यंत मनाई. अशा पद्धतीने जर तात्पुरत्या काळासाठी मनाई दिलं, इवन अंटिल डिस्पोजल ऑफ सूट. सगळ्यात महत्त्वाचा शब्द लक्षात ठेवा, टेम्पररी इंजंक्शन मे बी ग्रँटेड ॲट एनी स्टेज ऑफ सूट अंटिल डिस्पोजल ऑफ सूट. अंटिल डिस्पोजल ऑफ सूट म्हणजे दावा दाखल केल्यापासून दाव्याचा निकाल लागेपर्यंत केव्हाही आपल्याला टेम्पररी इंजंक्शन मागता येतं. सुरुवातीलाच मागायला पाहिजे असं नाही. जनरली आपण काय करतो, दाव्यासोबत जवळजवळ 90%च्या वर केसमध्ये दाव्यासोबतच निशाण 5चा अर्ज म्हणून टेम्पररी इंजंक्शन अर्ज करतो. पण हे केव्हाही करता येईल, अंटिल फायनल डिसिजन ऑफ दी सूट केव्हाही दाखल करता येईल.
पण हे टेम्पररी इंजिनची फक्त व्याख्या दिलं स्पेसिफिकली पॅक 37(1) मध्ये, पण त्याचे नियम दिलेले नाही. आता तुम्हाला मी विचारणार आता, टेम्पररी इंजिन संबंधी प्रोव्हिजन कुठं आहेत? स्पेसिफिकली पॅक मध्ये नाही 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 नाही, मग कुठे आहे? तर ऑर्डर 39 ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड इथं म्हणलेलं आहे फक्त. म्हणजे टेम्पररी इंजेक्शन्स आर रेग्युलेटेड बाय दी कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908, म्हणजेच ऑर्डर 39 रूल 1(2). वेन टेम्पररी इंजेक्शन मे बी ग्रँटेड, त्या ठिकाणी तुम्ही डिटेल पाहायला पाहिजे. टेम्पररी इंजेक्शन वेन ग्रँटेड. आता टेम्पररी इंजेक्शनचं प्रमुख उद्दिष्ट थोडस मी सांगतो. जरी सीपीसी में पहा म्हणून सांगितलं मी आता, ऑर्डर 39 वाचायचं, पण त्यातला सारांश, वेन टेम्पररी इंजेक्शन इज टू बी ग्रँटेड, कोर्टाने टेम्पररी इंजेक्शन ग्रँट करायच्या अगोदर दोन्ही पार्टीचं म्हणणं, आर्ग्युमेंट्स, कागदपत्र सर्व पाहिल्यानंतर एक पहिलं ऑब्जेक्ट लक्षात ठेवतात. काय ऑब्जेक्ट आहे? टू प्रिझर्व द स्टेटस क्यो अंटिल डिसिजन ऑफ सूट. की दावा दाखल केलं त्या दिवशी जी परिस्थिती आहे जैसे ते दाव्याच्या निकालापर्यंत ठेवावं, हे पहिलं बेसिक प्रिन्सिपल आहे. आणि या टेम्पररी इंजेक्शनचे 3 प्रिन्सिपल्स आहेत. 3 प्रिन्सिपल्स ऑफ ग्रँटिंग टेम्पररी इंजंक्शन. कोर्ट अजून काय पाळणार? टेम्पररी इंजंक्शनचा निकाल देताना जजमेंट अँड ऑर्डर म्हणतो आपण याला, डिक्री नाही. ऑर्डर ऑफ टेम्पररी इंजंक्शन ग्रँटेड, रिफ्युज्ड. काय पाळणार कोर्ट? फर्स्टली, वेदर प्लेंटिफ प्रूव्ज स्ट्रॉंग प्रायमा फेसी केस. प्लेंटिफनी सकृतदर्शनी केस साबित केलेली आहे का? एक. दुसरं, वेदर इरिपेरेबल इंजुरी ऑर लॉस टू दी प्लेंटिफ इफ इंजंक्शन नॉट ग्रँटेड. इरिपेरेबल इंजुरी होणार आहे का प्लेंटिफला इंजंक्शन नाही दिलं तर? आणि बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स, वेदर प्लेंटिफ प्रूव्ज दॅट इफ इंजंक्शन ग्रँटेड प्लेंटिफ विल सफर ग्रेट इनकन्व्हिनियन्स. म्हणजे बेसिकली हे 3 प्रिन्सिपल म्हणजे प्रायमा फेसी केस, इरिपेरेबल इंजुरी ऑर लॉस आणि बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स. हे 3 गोष्टी पाहणार. आणि पूर्ण या इंजंक्शन टॉपिकचे एक मॅक्झिम आहे. ऍप्लिकंट प्लेंटिफ मस्ट कम विथ क्लीन हँड्स. ऍप्लिकंट और प्लेंटिफ हु क्लेम्स इक्विटेबल रिलीफ, हु क्लेम्स इंजंक्शन, टेम्पररी असू दे, परपेच्युअल असू दे, प्रोहिबिटरी असू दे, मॅन्डेटरी असू दे, ऍप्लिकंट और प्लेंटिफ मस्ट कम विथ क्लीन हँड्स. म्हणजे काय? ऍप्लिकंट्स कंडक्ट मस्ट बी फ्री फ्रॉम ब्लेम और फेअर. त्याच्यावर कोणतेही दोष असता कामा नये. वर्तन चांगलं पाहिजे, खोटारडा असू नये. आणि जर त्यांनी खोटारडा असेल तर त्याला इंजंक्शन मिळणार नाही, आहे ना. आणि त्यानंतर फक्त इंजंक्शनचा दावा देखील दाखल करता येत नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हणलेलं आहे. काही वेळेला डिक्लरेटरी डिक्री मागायला पाहिजे आणि त्यानंतर मग इंजंक्शनचा दावा करता येईल. सिंपल सूट फॉर इंजंक्शन देखील करता येईल नाही असं नाही. पण जर आता प्रतिवादी या वादीचं मालकी हक्क नाकारतो, मी नुसतं असं जर मागणी केलं चालेल का? वादीच्या कब्जावटीला प्रतिवादीने अडथळा करू नये. नुसतं इंजिन चालणार नाही. मग मला काय म्हणावं लागेल? वादी हा मालक असं ठरवून मिळावं डिक्लेअर डिक्री, आणि वादीच्या कब्जावटीस प्रतिवादीने अडथळा करण्याचं मनाई देण्यात यावं. म्हणून बरेचसे सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे ऑथॉरिटीज आहेत. ओनली परपेच्युअल इंजंक्शन सूट नॉट मेंटेनेबल इन सम केस. काही केसमध्ये मेंटेनेबल आहे, पण जर डिपेंडंटनी जर टायटल डिनाय केलं, मालकी डिनाय केलं, तर मात्र डिक्लेरेटरी डिक्री सोबत इंजंक्शन मागायचं. आता हे मी टेम्पररी इंजंक्शन थोडेसे मुद्दे सांगितलं. आता 37(2) मध्ये परपेच्युअल इंजंक्शनची व्याख्या दिलेली आहे. परपेच्युअल इंजंक्शन टू बी ग्रँटेड ॲट द टाइम ऑफ डिक्री म्हणजे फायनल हुकुमनामा, जजमेंट अँड डिक्री मध्ये आफ्टर हिअरिंग द पार्टीज अपॉन मेरिट्स ऑफ द सूट. म्हणजे सर्व चौकशी, वादी प्रतिवादीची तपासणी, चौकशी, ओरल, लेखी, आर्ग्युमेंट सर्व पाहून मग फायनल डिसिजन देताना जजमेंट अँड डिक्रीच्या वेळेला परपेच्युअल इंजंक्शन ग्रँट करायचं. दिस परपेच्युअल इंजंक्शन डिक्री मीन्स फॉर एव्हर, कायमस्वरूपी, निरंतरची ताकीद.
थोडक्यात आता हे निरंतरची ताकीद जी आहे ना, परपेच्युअल इंजंक्शन आपल्याला हितच पाहायचं, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट मध्येच पाहायचंय. आणि 38 ते 42 जे सेक्शन्स आहेत त्यामध्ये परपेच्युअल इंजंक्शन संबंधी बऱ्याचशा तरतुदी केलेल्या आहेत. आपल्याला एक एक सेक्शन डिटेल पाहायचंय आहे ना. परपेच्युअल इंजंक्शन व्हेन ग्रँटेड, पहिला भाग काय ना, परपेच्युअल इंजंक्शन व्हेन ग्रँटेड. आता परपेच्युअल इंजंक्शन व्हेन ग्रँटेड जर असेल तर जनरली काय ना, सबसेक्शन 1 खाली काय म्हणलेलं आहे की perpetual lien may be granted to the plaintiff to prevent the breach of obligation exist in his favor. म्हणजे डिपेंडंट जर एखादं ऑब्लिगेशन ब्रीच करत आहे, ब्रीच वादीचं वहिवाटीचा रस्ता आहे आणि तो अडथळा करतो, अडथळा वादीची मालकी आणि कब्जा आहे, प्रतिवादी कब्जेला अडथळा करतो, अडथळा म्हणजे काय, ऑब्लिगेशन म्हणजे ड्युटी एन्फोर्सेबल, अडथळा करू नये असं त्याची ड्युटी आहे. कारण प्लेंटिफचा हक्क आहे, प्लेंटिफची मालकी आहे, प्लेंटिफचं पोझिशन आहे, असताना देखील डिपेंडंट अडथळा करतो. मग अशा वेळेला प्लेंटिफ मे क्लेम इंजंक्शन, परपेच्युअल इंजंक्शन टू प्रिव्हेंट द ब्रीच ऑफ ऑब्लिगेशन बाय द डिपेंडंट आहे ना. आता त्यानंतर जर इंजंक्शन आपल्याला बेस ऑफ कॉन्ट्रॅक्ट मागायचं असेल, ऑब्लिगेशन अरायझिंग आउट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आता कॉन्ट्रॅक्ट आपण काल पाहिलं, स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, करार आहे त्याची एक्झॅक्ट बजावणी व्हावं, 60% खरेदी खतवून मिळावं, स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा बरेचसे दाखल करतो आपण. त्यामध्ये की डिपेंडचं ऑब्लिगेशन आहे, खरेदी खत करून द्यावं. तो जर दुसऱ्याला विकायला काढला, माझं 60% असताना देखील, प्लेंटिफचं 60% असताना देखील डिपेंडंट किरायत व्यक्तीला विकू लागला, प्लेंटिफ काय म्हणू शकतो, माझं 60% आहे, मला स्पेसिफिक मागण्याचा अधिकार आहे. डिपेंडंटनी दुसऱ्याला विकू नये असं मनाई देण्यात यावं, विकू नये असं मनाई देण्यात यावं. कारण इथं ऑब्लिगेशन अरायझिंग आउट ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे, तर कोर्ट शॅल बी गायडेड बाय द रूल्स अँड प्रोव्हिजन्स कंटेंट इन चॅप्टर 2 म्हणजे स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. एक सोप्या भाषेत सांगतो, वेन परपेच्युअल लिनियम बी ग्रँटेड, obligation arising from contract. When specific performance granted, injunction granted. When specific performance refused, injunction also refused. काल मी सांगितलं होतं 10 सेक्शन खाली स्पेसिफिक परफॉर्मन्स शॅल बी ग्रँटेड आणि त्याला 8 एक्सेप्शन्स, 8 एक्सेप्शन खाली स्पेसिफिक परफॉर्मन्स नॉट टू बी ग्रँटेड, नॉट टू बी ग्रँटेड, नॉट टू बी ग्रँटेड. असं जर वाटलं कोर्टाला, इंजंक्शन ऑल्सो नॉट टू बी ग्रँटेड, कोर्टाचं मत आलं स्पेसिफिक परफॉर्मन्स नॉट टू बी ग्रँटेड, अशा केसमध्ये इंजंक्शन ऑल्सो नॉट टू बी ग्रँटेड. आला लक्षात. आता सबसेक्शन 3 मध्ये काय म्हणलं, 38 सबसेक्शन 3 मध्ये एक 4 पॉइंट आहेत, त्या 4 पॉइंट खाली इंजंक्शन ग्रँट करा, परपेच्युअल इंजंक्शन मे बी ग्रँटेड इन फॉलोइंग 4 केसेस म्हणायचं आपल्याला. वेन डिपेंडंट इन्व्हेड्स, डिपेंडंट हिरावून घेते, थ्रेटन्स टू इन्व्हेड, प्लेंटिफ्स राईट, प्लेंटिफचा हक्क आहे. गेल्या 50 वर्षापासून वहिवाटीचा रस्ता आहे, गेल्या 50 वर्षापासून मालकी हक्क आहे, पोझिशन आहे. डिपेंडंट इन्व्हेड्स, डिपेंडंट हिरावून घेत आहे किंवा भीती घालतो, थ्रेटन्स टू, उद्या रस्त्यावर गेला तर बघ तुझं पायच तोडतो, असं जर तो म्हणला समजा डिपेंडंट, मग प्लेंटिफ काय करणार, दावा दाखल करणार. माझं वहिवाटीचा रस्ता गेल्या 50 वर्षापासून आहे, ठरवून मिळावं आणि प्रतिवादीने माझ्या वहिवाटीच्या रस्त्याला अडथळा करू नये असं प्रतिवादीला निरंतरची ताकीद द्यावं. कोर्ट केव्हा निरंतरची ताकीद देणार, तर ये पॅरामध्ये काय म्हटलं, एक डिपेंडंट इज अ ट्रस्टी ऑफ दी प्रॉपर्टी फॉर दी बेनिफिशियरी, फॉर दी प्लेंटिफ. डिपेंडंट हा ट्रस्टी आहे आणि तो त्याचं प्लेंटिफचा हक्क हिरावून घेते. आता बेनिफिशियरीला सर्व बेनिफिट मिळालं पाहिजे ना, त्या प्रॉपर्टीचं एंटायर प्रॉफिट, बेनिफिट बेनिफिशियरीलाच मिळायला पाहिजे. पण ट्रस्टी जर गैरफायदा घेत आहे आणि ऑब्लिगेशन टाळत आहे,
थ्रेटन्स द प्लेंटिफ बेनिफिशरी, तुला मी फायदा देत नाही, तर मग कोर्ट लगेच इंजंक्शन डिपेंडंट ट्रस्टीच्या विरुद्ध देणार आहे ना. दुसरं, आपण 8 सेक्शन खाली काल पाहिलं होतं, देअर एक्झिस्ट नो स्टँडर्ड फॉर असर्टिंग ऍक्च्युअल डॅमेज. मी काल उदाहरण सांगितलं होतं, एकाने घरातल्या देवाऱ्याच्या मूर्ती 4 उचलून पळून गेला, मग आपण काय म्हणणार, स्पेसिफिक परफॉर्मन्स, माझी वस्तू देवाऱ्यातल्या 4 मूर्ती मला परत मिळावं, आहे की नाही. मग अशा केसमध्ये काय, नो स्टँडर्ड फॉर असर्टिनिंग ऍक्च्युअल डॅमेज. किती नुकसान होणार सांगता येईल का? 200, 500, 1000, लाख, 2 कोटी, 1 कोटी, काय काही सांगता येणार नाही. नुकसान रुपये निश्चित करता येत नाही. आता शेतातला माझा रस्ता अडवला, तुम्ही सांगा, तर रस्ता अडवला, मी कसं विमान ठेवायचं का? अवघड आहे ना. आणि त्यामुळे ह्याला नुकसान भरपाई मोजण्याचं स्टँडर्ड नाही. दुसरीकडे कुठूनही रस्ता नाही, नो स्टँडर्ड फॉर असर्टिनिंग ऍक्च्युअल डॅमेज, आहे ना. आणि दुसरं पॉइंट आहे, कॉम्पेन्सेशन इज नॉट ॲडिक्वेट रिलीफ. आता रस्त्याचंच उदाहरण घ्या, माझा शेतातला रस्ता बंद केला डिपेंडेंटली, मला शेतात जाता येईल का? नुकसान किती होईल का ठरवता येईल का? नाही. किंवा अजून एक पॉइंट आहे, where the invasion is such that compensation money would not afford adequate relief. पैशा स्वरूपात जर मला 1 लाख रुपये नुकसान दिलं, 2 लाख दिलं, 5 लाख दिलं, तर मला योग्य रिलीफ होईल का? नाही. माझा रस्ता पाहिजे. आता माझ्या घरात जायचा रस्ता बंद केला, माझ्या शेतात जायचा रस्ता बंद केला, 50 वर्षापासून ते रस्ता वापरतो, आज बंद केला डिपेंडेंटली, तर कोर्ट परपेच्युअल इंजंक्शन ग्रँट करणार, आहे ना. आणि चौथं जे आहे ना, इंजंक्शन इज नेसेसरी फॉर प्रिव्हेंटिंग मल्टिप्लिसिटी ऑफ प्रोसिडिंग, ज्युडिशियल प्रोसिडिंग. म्हणजे ज्युडिशियल प्रोसिडिंग एकानंतर वाढ होत असतील, तर वाढ होऊ नये म्हणून मनाई देणार. समजा डिपेंडंट मला घराचं खरेदी खत करून देतो म्हणला, आणि दुसऱ्याला विकू लागला, तिसऱ्याला विकू लागला, तो दुसऱ्याला विकणार, तो तिसऱ्याला विकणार, तो चौथ्याला विकणार, 10व्याला विकणार. मग मला त्या 10 लोकांना पार्टी करावं लागेल आणि 10व्याकडनं खरेदी खत करून मिळावं असं म्हणावं लागेल. मल्टिप्लाय होणार ना प्रोसिडिंग. तर टू प्रिव्हेंट दी मल्टिप्लिसिटी ऑफ प्रोसिडिंग, परपेच्युअल इंजंक्शन ग्रँटेड. आता आपण 4 गोष्टी पाहिलं. इफ डिपेंडंट ट्रस्टी इन्व्हेड्स प्लेंटिफ राईट, नो स्टँडर्ड फॉर असर्टिंग ऍक्च्युअल डॅमेज, कॉम्पेन्सेशन मनी वुड नॉट अफोर्ड ॲडिक्वेट रिलीफ, आणि इंजंक्शन नेसेसरी टू प्रिव्हेंट मल्टिप्लिसिटी ऑफ ज्युडिशियल प्रोसिडिंग. तर अशा 4 केसमध्ये जनरली इंजंक्शन ग्रँटेड. पण स्पेसिफिकली आपल्याला काय पाहिजे, इंजंक्शन इज ऑल्सो ऍट द डिस्क्रिशन ऑफ कोर्ट. कोर्टाच्या मर्जीवरच आहे इंजंक्शन देखील, आहे ना. आता 38 सेक्शनचं सारांश थोडक्यात सांगितलं. 39 जे आहे ना, मॅन्डेटरी इंजंक्शन आहे, आज्ञार्थी ताकीद म्हणतो आपण, आज्ञार्थी. आता अशी बरीचशी उदाहरण सांगितलं तुम्हाला समजेल. महापालिकेने माझं टॅक्स बिल भरलेलं असताना देखील नळ कट केलं चुकून बेकायदेशीर. इलेक्ट्रिसिटीनी मी बिल भरलेलं असताना देखील लाईट कट केलं. टेलिफोननी बिल भरले असताना बऱ्याच वेळा असं होतं, शेजाऱ्याचं बिल थकलेलं आणि माझं लाईट बिल कट, माझं लाईट मीटर कट, माझं टेलिफोन कट, माझं नळ कट करतात का नाही असे. आणि तिथे गेल्यानंतर माझा एक पक्षार आला, मी लाईट बिल भरलेलं आहे, माझं लाईट कट केलं, तुम्ही चालू करून द्या. त्या अधिकाऱ्याने उत्तर काय दिलं, अगोदर बिल भरा मग चालू करून देतो. हे बघा भरलेलं आहे. नाही, आम्ही पाठवलेलं बिल भरा. शेजाऱ्याचं बिल होतं 6 लाखाचं बिल होतं, ह्याचं येत होतं 600. 6 लाखाचं बिल भरा मग आम्ही तुमचं लाईट चालू करून देतो. तो पक्षकार माझ्याकडे आला. मी लगेच कोर्टात दावा दाखल केलं, मॅन्डेटरी इंजंक्शन मागितलं की बेकायदेशीरित्या महापालिकेने नळ कट केलं किंवा MSEBनी बेकायदेशीरित्या लाईट कट केलं, आम्ही बिल भरलेलं आहे, दाखल केलं, आणि तातडीनं माझं पूर्ववत वीज प्रवाह किंवा पाण्याचं पाईपलाईन जोडून द्यावं. कोर्ट अशा केस मी अर्जंट ऍक्शन घेतात. महापालिकेला हुकूम केलं 24 तासाच्या आत पाण्याचं पाईपलाईन जोडून द्या. महापालिकेने उत्तर दिलं, त्यांचं म्हणणं आहे की हे थकलेलं आहे. ते थकलेलं दुसऱ्याचं आहे, चेक करा तुम्ही, दुसऱ्याचं आहे म्हणून त्यांनी कबूल केलं. शेवटी त्यामध्ये डॅमेजेस देखील मागितलं होतं मी. दाव्याचा फायनल निकालच्या वेळेला 10,000 रुपये डॅमेजेस दिले प्लेंटिफला. का?
तर नळ कट केलं, 8 दिवस नळाचं पाणी आलं नाही. पे कधीच त्या नळ कट केलं. नळ जोडून द्या म्हणले काय, मॅन्डेटरी इंजंक्शन. नुकसान झालं, नुकसान म्हणजे डॅमेजेस. जनरली मॅन्डेटरी इंजेक्शन काय, पहिल्यांदा काहीतरी बेकायी कृत्य केलेलं असतं डिपेंडंटने. समजा माझ्या रस्त्यामध्ये एक भिंत बांधलं डिपेंडंटने, भिंत बांधलं तर काय होणार आहे, अडथळा झालं, बेकायी कृत्य केलं. म्हणून मॅन्डेटरीच्या व्याख्येमध्ये काय म्हणलंय, व्हेन टू प्रिव्हेंट दी ब्रीच ऑफ ऑब्लिगेशन, त्यांनी ऑब्लिगेशनचं भंग केलंय, भंग करू नये म्हणून इट इज नेसेसरी टू कंपेल दी परफॉर्मन्स ऑफ सर्टन ऍक्ट्स. कोर्ट मे ऍट द डिस्ट्रिक्ट ग्रँट इंजंक्शन. दोन्ही अशा प्रकारे भिंत बांधू नका, बांधलेलं असेल तर ताबडतोब पाडून टाका, असा आज्ञार्थी ताकीद देण्यात येते. एक तरी भिंत बांधू नका, आज्ञार्थी ताकीद पाडून टाका, अशा पद्धतीने हुकूम करणार, त्याला मॅन्डेटरी इंजंक्शन म्हणलेलं आहे ना. आता 40 सेक्शन खाली मग सांगितलं मी, कोर्ट इंजंक्शन देखील ग्रँट करणार आणि डॅमेजेस देखील देणार. माझ्या पक्षाला लाईट बंद केलं होतं, 15 दिवस लाईट नव्हतं, मुलांची परीक्षा, किती नुकसान होतं सांगा. आता जवळजवळ मार्च एप्रिलच्या दरम्यान लाईट कट केलं, काही चूक नसताना लाईट कट केलं, शेवटी दावा दाखल केलं, मनाई घ्यायला जवळजवळ 1 महिना लागलं. त्या दाव्यात मी काय केलं, 25,000 रुपये नुकसान मागितलं. तर कोर्टाने सुरुवातीला मॅन्डेटरी इंजंक्शन दिलं आणि फायनल हिअरिंगच्या वेळेला डॅमेजेस देऊन टाकलं. नुकसान रुपये 25,000 मागणी केलं तर 10,000 दिलं. मग सेक्शन 38 किंवा 39 खाली परपेच्युअल इंजंक्शन ग्रँट केलं, मॅन्डेटरी इंजंक्शन ग्रँट केलं. त्याच दाव्यात अल्टरनेटिव्हली डॅमेजेस मागता येईल किंवा ऍडिशनली डॅमेजेस मागता येईल. माझं पहिलं प्रेयर आहे इंजंक्शन, ते जर नाही मिळालं तर अल्टरनेटिव्ह डॅमेजेस द्यावं, जरी मिळालं तरी देखील ऍडिशनली डॅमेजेस मिळावं. दोन्ही प्रेयर करता येईल. म्हणजे इन ए सूट फॉर परपेच्युअल इंजंक्शन, इन ए सूट फॉर मॅन्डेटरी इंजंक्शन, plaintiff may also claim damages either in addition to or substitution of injunction. इंजंक्शन सोबत प्लस इंजंक्शन प्लस डॅमेजेस किंवा इंजंक्शन नाही मिळालं तर सबस्टिट्यूशन डॅमेज देखील मागता येईल. आणि कोर्टाला जर योग्य वाटलं, अवॉर्ड डॅमेजेस ऑल्सो. अवॉर्ड डॅमेज ऑल्सो हे सेक्शन 40चं सारांश आहे. आणि डॅमेजेस मागितल्याशिवाय मिळणार नाही. कोणतीही गोष्ट कोर्टात मागितल्याशिवाय मिळणार आहे का? नाही. प्लेंट मध्ये अल्टरनेटिव्ह किंवा ऍडिशनली डॅमेजेस मागायलाच पाहिजे तरच मिळणार आहे. आणि मागितलेलं नसेल तर मिळणार नाही. पण ड्युरिंग पेंडन्सी ऑफ सूट केव्हाही दाव्यामध्ये दुरुस्ती करता येईल की मला अल्टरनेटिव्हली, पहिलं इंजंक्शनची मागणी आहे अल्टरनेटिव्हली डॅमेज मिळावं, पहिलं इंजंक्शन मागणी अल्टरनेटिव्हली किंवा ऍडिशनली डॅमेज मिळावं, मागणी करता येईल. आणि एकदा जर इंजंक्शनचा दावा जर डिसमिस झालं, फर्दर राईट टू सू फॉर डॅमेजेस बार्ड. नंतर आपल्याला नुकसान वेळ मागता येत नाही, कारण एकाच दाव्यामध्ये करायला पाहिजे. सूट टू इन्क्लूड होल क्लेम, ऑर्डर टू रूल टू सीपीसी. एकाच वेळेला दाव्यामध्ये इंजंक्शन देखील मागायचं आणि ऍडिशनली किंवा अल्टरनेटिव्हली डॅमेजेस देखील मागायचं. त्या दाव्यात मागणी केलेलं जर नसेल तर दुसरा दावा डॅमेजचा करता येत नाही. विचारलं ऑब्जेक्टिव्ह, डिसमिस झाल्यानंतर दुसरा दावा करता येईल का? इंजंक्शन सूट डिसमिस, डॅमेजेसचा दावा दुसरा करता येईल का? नाही. बार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे सेक्शन आहे 41 जे आहे ना, इंजंक्शन वेन रिफ्युज्ड. परपेच्युअल इंजंक्शन टॉपिक हेडिंगच आहे. वेन रिफ्युज्ड, फायनल हिअरिंग झाल्यानंतर, आर्ग्युमेंट झाल्यानंतर कोर्ट विचार करतात, सर्व पुरावा पाहणार, तोंडी लेखी पुरावा, आर्ग्युमेंट सगळं झाल्यानंतर जजमेंट देत असताना वेदर परपेच्युअल इंजंक्शन टू बी ग्रँटेड ऑर नॉट ग्रँटेड. मी आत्ताच सांगितलं आहे ना, 38 सेक्शन खाली, 39 खाली मॅन्डेटरी सांगितलं. आता 41 खाली इंजंक्शन वेन रिफ्युज्ड. याचे एकूण 10 ग्राउंड्स
आणि आता 2018ला एक अमेंडमेंट करून 11वं ग्राउंड ऍड केलेलं आहे. 11वं ग्राउंड ए टू जे पर्यंत दिले, ए टू जे 10 आहेत ग्राउंड. पण याचे एक ऍड केलं. याचे म्हणजे कशा संबंधी आहे की इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट याचे ऍड केलं. 1/10/2018च्या अमेंडमेंट प्रमाणे याचे ऍड केलेलं आहे. आता हे 10 ग्राउंड आपल्याला थोडक्यात पाहायचंय. इंजंक्शन कॅनॉट बी ग्रँटेड, इंजंक्शन रिफ्युज्ड. पहिले 4 ग्राउंड एकदम वाचायचं, कारण पहिले ABCD जे 4 ग्राउंड आहेत ना, त्या 4 ग्राउंडचं सुरुवात रिस्ट्रेन एनी पर्सन फ्रॉम प्रॉसिक्युटिंग. रिस्ट्रेन एनी पर्सन म्हणजे थोडक्यात डिपेंडंटला प्रतिबंध करू शकत नाही. प्रतिबंध हे 4ही केसमध्ये डिपेंडंटला प्रतिबंध करू शकत नाही. कशा संबंधी प्रतिबंध? ए मध्ये फ्रॉम प्रॉसिक्युटिंग द ज्युडिशियल प्रोसिडिंग पेंडिंग. एखादा दावा डिपेंडच्या विरुद्ध पेंडिंग आहे ना, फ्रॉम प्रॉसिक्युटिंग ज्युडिशियल प्रोसिडिंग. आता एखादं न्यायालयीन कामकाज माझ्या विरुद्ध प्रोसीड करू नये असं मनाई देता येईल का? नाही, कारण दावा दाखल करण्याचा प्रत्येक नागरिकाला हक्क आहे. आणि नॉट टू प्रॉसिक्यूट ज्युडिशियल प्रोसिडिंग असं मनाई द्या, कोर्ट देणार नाही. दुसरे, नॉट टू इन्स्टिट्यूट, माझ्यावर दावाच करू नये. नॉट टू इन्स्टिट्यूट, दावा दाखल करू नये, दावा चालू नये असं मनाई मिळणार आहे का? नाही. तिसरं, नॉट टू अप्लाय टू लेजिस्लेटिव्ह बॉडी, आमदाराला, खासदाराला, कायदे मंडळाला, पार्लमेंटला, विधिमंडळाला कोणतेही तक्रारी अर्ज त्यांनी देऊ नये, डिपेंडेंटने देऊ नये असं प्रतिबंध करावं. कोर्ट देणार नाही प्रतिबंध, मनाई मिळणार नाही. आणि डी पॅरा जे ना, रिस्ट्रेन ए पर्सन फ्रॉम इन्स्टिट्यूटिंग और प्रोसिडिंग क्रिमिनल प्रोसिडिंग. माझ्या विरुद्ध या डिपेंडेंटनी कोणतेही फौजदारी केस दाखल करू नये. मर्डर केलं तरी केस दाखल करू नये मनाई देणार आहे का कोर्ट? असं मनाई घेतील आणि 10-20 गुन्हे करतील, मग केसच दाखल होणार नाही त्याच्यावर. म्हणून डिपेंडेंटनी माझ्यावर क्रिमिनल केस दाखल करू नये अशी मनाई मिळावी. रिजेक्टेड, रिफ्युज्ड, नॉट टू बी ग्रँटेड, ABCD, रिस्ट्रेन 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 असं मागणी असेल तर इंजंक्शन रिफ्युज्ड. आता जर ही जर पाहिलं, इंजंक्शन टू प्रिव्हेंट द ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, मग सांगितलं तुम्ही, when specific performance of contract refused, injunction also in that case refused. कोर्टाचं मत आलं स्पेसिफिक परफॉर्मन्स ह्या केसमध्ये देऊ शकत नाही, स्पेसिफिक परफॉर्मन्स सूट डिसमिस करायचंय, तर इंजंक्शन देखील काय करायचं? डिसमिस. ही आहे. आणि टू प्रिव्हेंट ऑन द ग्राउंड ऑफ न्यूसन्स. आता उपद्रव आहे म्हणून ते उपद्रव रिजनेबली क्लिअर नाही, उपद्रव म्हणे हुकूम करायचं का? आता माझ्यासारख्या एका टीचरने दावा दाखल केलं की माझ्या घरात क्लासेस चालू आहेत, रस्त्यावर जाणाऱ्या गाड्यांचं मला नॉईस, आवाज, हॉर्न त्रास होतो, तिथून गाड्या जाण्यास प्रतिबंध करावा. मिळेल का इंजंक्शन? रिफ्युज्ड. माझ्या शेजारी पिठाची गिरणी आहे, त्याचा आवाज येतो, धूळ येतो, पिठाची गिरणी बंद करावं. मिळेल का तुम्हाला इंजंक्शन? नाही मिळणार. जरी न्यूसन्स असेल तरी हे इक्विटेबल ग्राउंड आहे. हे न्यूसन्स म्हणायचं नाही याला, का तर रोजचे गरज आहेत. आता रस्ता वापर करणं सर्वांची गरज आहे, पिठाची गिरणी पाहिजे, गरज आहे. इंजंक्शन नॉट टू बी ग्रँटेड इन सच केसेस. आता त्यानंतर पुढचे जे पॉइंट आहे ना, टू प्रिव्हेंट कंटिन्युइंग ब्रीच in which plaintiff has acquiesced. कंटिन्युअस ब्रीच. आता डिपेंडंटचं कंटिन्युअस ब्रीच चालू आहे, तो बरेच दिवस गप बसला, 10 वर्ष 15 वर्ष गप बसला आणि आज कोर्टात आला, मला मनाई द्या. कोर्ट मनाई देणार का? मॅक्झिम नाही, डिले डिफिट्स इक्विटी. इक्विटेबल रिलीफ इंजंक्शन लगेच आलं तर मिळणार आहे, झोपलेल्या माणसाला मिळणार का? नाही मिळणार. इक्विटेबल रिलीफ ग्रँटेड टू इंडोलंट, ग्रँटेड टू तत्पर व्यक्तीला, नॉट टू इंडोलंट म्हटलंय तिथं.
म्हणजे थोडक्यात आळशी माणसाला कधीतरी आला ऍक्विसेज, त्याचा हक्क संपुष्टात आला, त्याला इंजंक्शन मिळणार नाही. आता रस्ता अडवला, 2 दिवसांनी कोर्टात आला, 15 दिवसात आला, कोर्ट समजू शकेल की योग्य वेळेत आला. 10 वर्षांनी कोर्टात आला आणि माझा रस्ता अडवलाय मनाई द्यावा, देणार का कोर्ट? नाही देणार. का देणार नाही? की इतकं डिले केलेलं आहे. आणि ह्या डिलेमुळं काय झालं, प्लेंटिफ हॅज ॲक्विसेस्ड हिज राईट. प्लेंटिफ कीप सायलेंट, नॉट फाईल सूट फॉर लॉंगर पिरियड, लॅचेस देखील म्हणतात ना तसं. आणि त्यानंतर पुढचे जे आहे ना, एच मध्ये फार फेमस आहे एच. इफ इक्वली इफिकेसिस रिलीफ कॅन बी सर्टनली ऑप्टेड. म्हणजे समान रिलीफ दुसऱ्या मार्गाने मिळवता येतं. इंजंक्शन मागणी करता येईल का? मग नाही. कुठेही रेमेडी नाही 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 तर इंजंक्शन मागायचं. प्रत्येक जण मग इंजंक्शन मागतील. भाडेकऱ्यांनी 2 दिवसात मला कब्जा द्यावा असं भाडेकऱ्याला म्हणे द्यावं. लँडलॉर्ड दावा दाखल केला, करता येईल का सांगा? नाही. काय करावं लागेल? लँडलॉर्डला रेंटॅक्कली दावा करावं, नोटीस द्यावं लागेल, दावा करावं लागेल, अपील, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट दरखास्त दाखल करून मग कब्जा घ्यावा लागेल. एका आमच्या ज्युनियर वकिलांनी दावा केला होता की प्लेंटिफ लँडलॉर्ड डिपेंडंटला तातडीनं, त्याचा कालावधी संपला होता, 11 महिन्याचा भाडेपट्टा होता, 11 महिने संपले की तातडीनं कब्जा परत देण्याचं निरंतरची मनाई त्याला द्यावं. कोर्ट हसायला चालू केलं थोडक्यात. मी असे दावे येतात म्हणून, आणि कोर्ट दावा डिसमिस केला. म्हणजे वेन देर इज इक्वली इफिकेसिस रिलीफ आहे की नाही सांगा? आता रिलीफ आहे ना तुम्हाला दुसरीकडं, तर तुम्ही दुसरीकडं योग्य ते कायदेशीर रिलीफ प्रमाणे तुम्ही मिळवा तुमचा हक्क. इंजंक्शन कॅनॉट बी ग्रँटेड इफ इक्वली इफिकेसिस रिलीफ इज अवेलेबल. इंजंक्शन कॅनॉट बी ग्रँटेड. आणि त्यानंतर याचे मात्र अमेंडमेंट केलेलं आहे. याचे काय अमेंडमेंट केलं की इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट. मी काल सांगितलं होतं शेड्यूल मध्ये 5 प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहेत. ट्रान्सपोर्ट, एनर्जी, वॉटर अँड सॅनिटेशन, कम्युनिकेशन, सोशल अँड कमर्शियल इन्फ्रास्ट्रक्चर. आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामासंबंधी कधीही मनाई मिळणार नाही. म्हणून याच्यामध्ये काय अमेंडमेंट केलं? 1/10/2018ला इफ इट वुड impede मी अडथळा, डिले दी प्रोग्रेस or completion of any infrastructure project or interfere with continued provision relevant facility. आता रोड तयार करायचं काम चालू आहे, माझी जमीन अक्वायर करू नये असं मनाई देण्यात यावं. सांगा तर, प्लेंटिफची जमीन संपादन करू नये असं डिपेंडंट सरकारला मनाई द्यावं. एखाद्याची जमीन अक्वायर करू नये म्हणले की रोडचं काम थांबलंच ना. एवढं मोठं रोडचं काम आहे, सोलापूर ते पुणे, पुणे ते बॉम्बे, सोलापूर ते कोल्हापूर. आता आमचा हायकोर्ट बेंच कोल्हापूरला आहे, रोज आमचे वकील लोक सोलापूर कोल्हापूरला जातात. मग अशा वेळेला तिथलं रोडचं कामकाज जर ठप्प झालं इंजंक्शन दिल्यामुळं, पब्लिकला नुकसान होणार आहे ना. त्यामुळं पार्लमेंटने विचार करून अमेंडमेंट ऍड केलं की नो इंजंक्शन इज टू बी ग्रँटेड सो एज टू इम्पीड or delay progress or completion of infrastructure project. अशा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट संबंधित तातडीनं पूर्ण व्हायला पाहिजे. प्रगती थांबू नये, कंप्लीशन थांबू नये असं मनाई कोर्ट देणार नाही, आहे ना. आता त्यानंतर आय जर पाहिलं, when the conduct of plaintiff or agent is disentitled him to be assistance of the court. डिसएंटायटल मी त्याचं वर्तन योग्य नाही, प्लेंटिफचं किंवा प्लेंटिफच्या एजंटचं वर्तन योग्य नाही, बॅड कंडक्ट. मी मगा सांगितलं होतं प्लेंटिफ मस्ट कम विथ क्लीन हँड्स. मॅक्झिमम आहे म्हणजे काय, प्लेंटिफचं केस योग्य पाहिजे, सर्व गोष्टी त्यांनी मांडायला पाहिजे. एकदा मी डिपेंडंट तर्फे हजर झालो आणि माझं पहिलंच पॉइंट होतं की प्लेंटिफ हॅज नॉट कम विथ क्लीन हँड्स. त्यांनी बऱ्याच गोष्टी लपवून ठेवलेल्या आहेत. प्लेंटिफचं म्हणणं होतं मला एकमेव रस्ता आहे डिपेंडनी रस्त्याला अडथळा करू नये, पण या डिपेंडंट तर्फे मी दाखवून दिलं त्याला की दुसरा रस्ता आहे, दुसऱ्या रस्त्यावर तो नेहमी जातो येतो, त्याला ह्या रस्त्याची गरज नाही. आणि कोर्टाला काय सांगितलं, दुसरा रस्ता नाही 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 म्हणून
प्लेंटी म्हणतो, पण तो कम विथ बॅड कंडक्ट, खोटारडा माणूस आहे, गोष्टी लपवून ठेवतो, तर त्याला इंजंक्शन देऊ नये. इंजंक्शन दावा फेटाळलं कोर्टाने. का फेटाळलं? तर प्लेंटिफ इज डिसएंटायटल्ड टू असिस्टन्स ऑफ कोर्ट बिकॉज ऑफ बॅड कंडक्ट. he has not come with clean hands. आहे ना. आता when the plaintiff has no personal interest in the matter, आता प्लेंटिफचं स्वतःच इंटरेस्ट नसेल, माझ्या मित्रासाठी मी दावा करतो, माझ्या शेजाऱ्यासाठी करतो, माझ्या नातेवाईकासाठी करतो, त्यांना त्रास होते, त्यांच्यासाठी मी दावा करतो आणि इंजिनिअरिंग मिळावं, मिळेल का? नाही मिळणार. पण याचं एक अल्टरनेटिव्ह प्रोव्हिजन आहे. PIL हायकोर्टात 226 आणि सुप्रीम कोर्टात 32 केली दाखल करता येईल. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, एनी पर्सन, पब्लिक स्पिरिटेड पर्सन, इन्स्टिट्यूशन मे फाईल ए PIL, आहे ना. कशासाठी? अनेक लोकांना जर त्रास होत असेल तर ते मनाई मिळण्यासाठी आपण हायकोर्टात देखील याचिका दाखल करू शकतो, रिट पिटिशन अंडर आर्टिकल 236 आणि 32 सुप्रीम कोर्टामध्ये. इव्हन CPC मध्ये सुद्धा रिप्रेझेंटेटिव्ह सूट म्हणून काय, रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधित्व दावा, ऑर्डर 1 रूल 8 खाली की प्रतिनिधित्व दावा दाखल करता येईल. एकदा मी केलं होतं, 2015चा दावा अजूनही पेंडिंगच आहे, की रेल्वेने काय नोटीस दिलं 2000 लोकांना की रेल्वेच्या हद्दीमध्ये तुमचे घर आहेत, पाडून टाका, नाहीतर आम्ही 15 दिवसांनी पाडणार आहे. आणि 14व्या दिवशी बुलडोजर घेऊन थांबले, 20 बुलडोजर आले. मग मी लगेच दावा दाखल केलं की हे उद्या दिवसभरात सगळे झोपड्या पाडणार आहेत, पाडू नये असं मनाई द्यावं. कोर्टाने मनाई ग्रँट केलं, एक्सपार्टी पाडायचं थांबलं, पुढं कायम झालं, अपिलात कायम झालं, अजूनही दावा पेंडिंग आहे 2015चा. बघा, मी दावा कोणासाठी केलं होतं? ऑन बिहाफ ऑफ प्लेंटिफ अँड ऑल 2000 पर्सन्स. 2000 घर मालक, आपलं घराच्या ताबेदारासाठी झोपडपट्टी एरियामधल्या सर्वांना प्रोटेक्शन मिळावं म्हणून रिप्रेझेंटेटिव्ह सूट दाखल केलं. चालेल. पण इथं काय म्हणलंय? वेन प्लेंटिफ हॅज नो पर्सनल इंटरेस्ट, इंजंक्शन नॉट टू बी ग्रँटेड. आता जर 42 सेक्शन जर पाहिलं तर इंजंक्शन टू परफॉर्म निगेटिव्ह अग्रीमेंट, निगेटिव्ह. आता काही वेळेला एकाच अग्रीमेंट मध्ये पॉझिटिव्ह अग्रीमेंट सुद्धा असतं. 2 वर्षापर्यंत नोकरी करणार आहे असं करार लिहून दिलं. मी जज सिलेक्ट झालो, JMFC झालो, तर 2 वर्षापर्यंत मी नोकरी करणार नाही, सोडणार नाही, नोकरी सोडणार नाही किंवा नोकरी करणार लिहून दिला. आणि दुसरं काय लिहून दिला? मी नोकरी सोडल्यानंतर त्या पदावर, म्हणजे JMFC पदावर किंवा JMFC कोर्टात किंवा डिस्ट्रिक्ट जजची नोकरी सोडल्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्टात नोकरी करणार नाही. बघा, आता हे 2 प्रकारचे. आता गव्हर्नमेंटनी समजा जर इंजंक्शन मागितलं आणि 2 वर्ष काम करायलाच पाहिजे, पॉझिटिव्ह इंजंक्शन कोर्ट देणार का? नाही. त्याची इच्छा आहे, तो लगेच सोडून जाईल आणि नुकसान भरेल 2 लाख रुपये. इंजंक्शन मिळणार नाही, पॉझिटिव्ह इंजंक्शन नॉट टू बी ग्रँटेड असं कोर्टाचं मत आलं तर निगेटिव्ह इंजंक्शन देणार. तुम्ही नोकरी सोडला तर डिस्ट्रिक्ट कोर्टात तुम्ही 2 वर्षापर्यंत जज म्हणून काम पाहू नका, मनाई देणारा कोर्ट. इवन दो पॉझिटिव्ह इंजंक्शन, अफर्मेटिव्ह इंजंक्शन नॉट टू बी ग्रँटेड, निगेटिव्ह इंजंक्शन मे बी ग्रँटेड. म्हणून जर सेक्शन 42 तुम्ही वाचलात तर त्यात काय म्हणलंय? वेअर कॉन्ट्रॅक्ट कन्सिस्ट ऑफ अफर्मेटिव्ह अग्रीमेंट, एक मी 2 वर्ष नोकरी करतो, आणि दुसरं निगेटिव्ह अग्रीमेंट, नोकरी सोडल्यानंतर मी दुसरीकडे कुठेही नोकरी करणार नाही. असं जर निगेटिव्ह अग्रीमेंट जर असेल आणि कोर्टाचं मत आलं, कोर्ट इज अनेबल टू कंपेल स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ अफर्मेटिव्ह अग्रीमेंट. तू नोकरी करायलाच पाहिजे असं म्हणू शकत नाही कोर्ट. रिफ्यूज स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ अफर्मेटिव्ह अग्रीमेंट, रिफ्यूज्ड. परंतु स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ निगेटिव्ह अग्रीमेंट ग्रँटेड. कोर्ट इंजंक्शन देणार. काय देणार? तू नोकरी सोडल्यानंतर दुसरीकडे 2 वर्षापर्यंत काम पाहू नको, मनाई देण्यात येत आहे. हे 42 सेक्शनचं थोडक्यात
सारांश आहे. आता हे जे इंजंक्शनच्या तरतुदी आहेत, या तरतुदीमध्ये काही महत्वाचे निर्णय देखील आहेत. एक 3-4 निर्णय मी सांगतो तुम्हाला. एक जे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलं, डी राजमल वर्सेस मनुस्वामी आहे, त्यामध्ये काय म्हणलेलं आहे की वेन प्लेंटिफ इज नॉट इन पोझिशन, प्लेंटिफचा ताबा नाही, आणि डिपेंडंट म्हणतो मी मालक आहे, डिपेंडंट म्हणतो मी मालक आहे, प्लेंटिफ म्हणतो मी मालक आहे, तर अशाला नुसतं इंजंक्शन दावा दाखल करून चालत नाही. काय मागायला पाहिजे सांगा अगोदर. मी मालक आहे ठरवून मिळावं आणि प्रतिवादींनी माझ्या कब्जावटीला अडथळा करू नये असं मनाई देण्यात यावं. ओनली सूट फॉर इंजंक्शन नॉट मेंटेनेबल. प्लेंटिफ मस्ट फाइल ए सूट फॉर डिक्लेरेशन अँड इंजंक्शन आहे ना. आणि दुसऱ्या केसमध्ये 3 प्रिन्सिपल दिले, सांगितले मी टेम्पररी इंजंक्शनची 3 प्रिन्सिपल्स. एक तरी स्टेटस क्यू आहे, प्रिझर्व स्टेटस क्यू, आणि 3 प्रिन्सिपल म्हणजे प्लेंटिफ मस्ट प्रूव्ह प्रायमा फेसी केस, प्लेंटिफ मस्ट प्रूव्ह इरेपरेबल इंजुरी टू प्लेंटिफ, आणि बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स लाईज इन फेवर ऑफ दी प्लेंटिफ. हे एंटायर डिक्लेअर्ड डिक्री आणि इंजंक्शन इज एन इक्विटेबल रिलीफ इन इक्विटेबल नेचर अँड ॲट द डिस्क्रिशन ऑफ कोर्ट. आणि मॅक्झिम विसरेजने ऍप्लिकंट मस्ट कम विथ क्लीन हँड्स and applicant's conduct must be free from blame, fair असायला पाहिजे आहे ना. आता अजून एक रामेगौडा वर्सेस एम वर्दप्पा नायडू म्हणून एक 2003 ची केस आहे. 2003 ची केस आहे की मी बऱ्याच वेळेला दाव्यात दाखवतो की प्लेंटिफ हॅव्हिंग सेटल्ड पोझिशन, प्लेंटिफचा गेल्या अनेक वर्षापासून 30-40-50 वर्ष कब्जा आहे, तो लीगल असू दे इलिगल असू दे, पीसफुल पोझिशन, सेटल्ड पोझिशन फॉर ए लॉंग पिरियड, तर इज एंटाइटल्ड टू परमनंट इंजंक्शन. मालक नसताना देखील सेटल्ड पोझिशन परमनंट इंजंक्शन ग्रँट करणार आणि डिपेंडला सांगणार तुम्हाला कब्जा पाहिजे ना, ड्यू प्रोसेस लॉ प्रमाणे दावा करून कब्जा घ्या. कारण प्लेंटिफ आता झोपडपट्टी रे, आमचं एक गरीबी हटाव झोपडी 1 आणि 2, तिथे मग सांगितलं मी 2000 झोपड्या आहेत. त्यामध्ये सुद्धा आमच्या ह्या झोपड्या आमच्या पक्षाराच्या जवळजवळ 50, 60, 70, 80 वर्षापासून आहेत. आणि आज तातडीनं हाकलून देता येईल का त्यांना? नाही. मग कोर्टात मी दावा दाखल केला. डिपेंडंट मालक आहे खरं आहे, पण आमच्या कब्जावटीला डिपेंडंटनी अडथळा करू नये. म्हणजे भाडेकरू सुद्धा नाही, ट्रेसपासर आहेत सगळे लोक. कोण आहेत? झोपडपट्टीवाले. 60 वर्षापासून ट्रेसपास आहे, 60 वर्षापासून सेटल्ड पोझिशन आहे. आम्ही राहतो तिथे, लाईट बिल आहे, आधार कार्ड आहे सगळ्यांचं, इवन रेशन कार्ड आहे, असे बरेचसे पब्लिक डॉक्युमेंट मी दाखल केले. आणि कोर्टाला म्हणले की आय हॅव सेटल्ड पोझिशन आणि इंजंक्शन द्यावं की माझ्या कब्जावटीला डिपेंडंट मालकाने, मालक आहे मी मान्य केलं, डिपेंडंट मालकाने अडथळा करू नये. म्हणून या केसमध्ये रामेगौडाच्या केसमध्ये काय निकाल दिलाय? पर्सन इन पीसफुल अँड सेटल्ड पोझिशन ऑफ प्रॉपर्टी इज एंटायटल्ड टू परमनंट इंजंक्शन टू प्रोटेक्ट इट इवन अगेन्स्ट दी ट्रू ओनर. काय घेतलंय? इवन अगेन्स्ट दी, खऱ्या मालकाच्या विरुद्ध देखील माझा कब्जा मला प्रोटेक्ट करावा. पोझिशन इन फॅक्ट फार महत्वाचं आहे. पोझिशन इन लॉला कमी महत्व आहे, पोझिशन इन फॅक्ट महत्वाचं आहे. म्हणून पोझिशन इन 9 पॉइंट इन लॉ म्हणलेलं आहे. ओनरशिपला 1च पॉइंट दिलं, 10 पैकी 1 पॉइंट ओनरशिपला, पोझिशनला 9 पॉइंट. मग प्लेंटिफनी त्या दाव्यात काय ऑर्डर केलं की प्लेंटिफच्या कब्जाला मालकाने अडथळा करू नये. तुम्हाला जर कब्जा पाहिजे असेल तर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करा, दावा दाखल करा, अपील करा, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट दरखास्त दाखल करून कब्जा घ्या म्हणून सांगितलं त्या प्लेंटिफला, त्या डिपेंडंटला. म्हणजे अशा बऱ्याच केसमध्ये परपेच्युअल इंजंक्शन ग्रँट केलं जातं. ते महत्वाचं आपण इथं संपवलेलं पूर्ण, स्पेसिफिकली पॅक जवळजवळ संपलेलंच आहे. फक्त एक शेड्यूल एक वाचून घ्या तुम्ही. कारण आज सध्या काय ना, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला थोडं फार महत्व दिलेलं आहे. आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट संबंधी एखाद्या वेळेला ऑब्जेक्टिव्ह परीक्षेला येईल. आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जर तुम्हाला अभ्यास करायचा जर असेल तर सेक्शन 20A, B, C आणि सेक्शन 41HA
आणि शेड्यूल हे सगळं मिळून वाचायचं. कारण हे अमेंडेड आहे, 18ला अमेंडेड आहे. आणि केव्हाही जेएमसी पेपर काढत असताना मागचे क्वेश्चन जास्त रिपीट होत नाही, नवीन क्वेश्चन काढतात. आणि त्यासाठी मी काय केलेलं आहे, आता 6 किंवा 8 तारखेपासून क्वेश्चन पेपर सोडून घेणार आहे. सकाळी 8 ते 9 माझ्या वैयक्तिक क्लासतर्फे फ्री महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांनी ठेवलेलं आहे. सकाळी 8 ते 9 तुम्ही बसू शकता कोणीही. आणि सगळे माझे जे क्वेश्चन मी स्वतः तयार केलेले आहेत आणि स्वतः तयार केलेले क्वेश्चन देखील क्वेश्चन पेपर मी सोडून घेणार आहे. हाऊ टू सॉल्व्ह दी क्वेश्चन पेपर, हाऊ टू फेस फॉर जेएमएफसी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे ना. म्हणजे मी थोडक्यात 6 तारखेपर्यंत करणार आहे, पण 1-2 दिवस उशीर होण्याची शक्यता आहे. आजचं मी इथे लेक्चर संपवतो. कोणाची काही डिफिकल्टी असतील तर विचारायला काय हरकत नाही. सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. सर आम्हाला क्वेश्चन पेपर साठी बसायचं असेल तर लिंक येणार का, करावं लागेल आम्हाला काही? लिंक आता मी सर्वांना जॉईन करायला सांगितलं. माझे बरेचसे ग्रुप आहेत ना, त्या ग्रुपवर लिंक पाठवणार आहे. ओके चालेल सर. आम्हाला अजून मिळालेली नाही तर आम्ही कसं ऍड होऊ शकतो सर? तुम्ही माझ्या मोबाईलवर मेसेज करा, तुम्हाला ऍड करून टाकतो. सर ओके सर. नंबर द्या सर. पाहिजे तर लिहून ठेवा. सर आपली जी काही लिंक असेल ते आपण जेएमएफसीच्या जनसेवेच्या ग्रुपवरती पण शेअर करू, जेणेकरून सगळ्या मुलांच्या पर्यंत कुठल्या पोहोचेल. ग्रुपवर? माझ्याकडे 60 हो, ग्रुप हो. आहेत जेएमएफसीचे. 60 ग्रुप्स आहेत, ते 60 ग्रुपला मी सेंड केलेले आहे. ठीक आहे, मी तुम्हाला त्याच्यामध्ये लिंक घेऊन तुम्हाला सगळ्यांच्या या ग्रुपवरती पाठवून देतो. चालतंय, मी तुम्हाला पाठवतो सर. ओके थँक्यू सर. तुम्ही सगळ्यांना द्या, कारण माझे ह्या भागातले ग्रुप आहेत सगळे, पुण्याचे ग्रुप नाहीत माझ्याकडे. सर आपल्या ग्रुपवर लिंक करीत बरे होईल. चालेल. येस सर. तर आपला नंबर सांगा. शुभांगी मॅडम. सर, आपला नंबर सांगा. तर विचारलं काय हरकत नाही. सर आपलं मनापासून धन्यवाद. तुम्ही काल आणि आज खूप छान पद्धतीने सेशन मार्गदर्शन केलेलं आहे स्पेसिफिक रिलीफ ऍक्टचं, आणि खूप अगदी सोप्या पद्धतीने कन्सेप्ट क्लिअर होतील अशा पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलंय जेएमएफसी स्टुडंटला. सर तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. कंटिन्यू